तर मित्रांनो, चला तर मग आजच्या व्लॉगची सुरुवात केली ना भाऊ आपण पटकन. ते पण सकाळी तुम्ही म्हणजे जंगलात कुठं आलो? जंगलात आलो आपण बकऱ्यांच्या पिल्लांना पाहायला घेण्यासाठी. ते बघ खाऊ राहिली, मस्त मस्त दिसू राहिली खाताना. चला मग त्याच्यानंतर बघायचं होतं भाऊ आपल्याला शेण भरण्यासाठी घेतलं फावडं, त्याच्यात पण मात नव्हतं. ती म्हटलं चला भरून टाकू पटापट. त्याच्यानंतर पाहतो अरे बापरे, कोणचे प्राणी आले भाऊ, ते डेंजरच दिसू राहिले. पण का पण ते आपले रानडुक्कर आहे, म्हणजे रानातले बी डुक्कर असतात, तुम्हाला माहीत नसते तर बघून घ्या. जाऊ दे त्यांना. चला तर मग आपण आपल्या कामाकडे लक्ष देऊ. त्याच्यानंतर काय होतं ते आपलं राहिलं होतं ते सिम्पल केलं, पण लई मजाने आले भाऊ पहिल्यासारखे. कारण रिअलिस्टिक असं तुम्ही म्हणशाल हे काय कापू राहिला आता, तर ते आपल्याला डंबल बनवायचं आहे होममेड, म्हणजे घरच्या घरी जुगाड करून डंबल बनवायचं व्यायामासाठी. कापलं ना भाऊ आपलं टोकर. आता टोकर कापून झालं तर 10-1 मिनटं लागले तरी कापण्यासाठी, कारण ते करवत पाण्यानं चालत नव्हतं एवढं पटकन. मग आपलं घेतलं दोघी साईडनं चुका टोकले त्याला, आणि त्याच्यानंतर या बरणीत आपल्याला म्हणजे याच्यात आपल्याला माल भरायचं आणि त्याच्यात पॅक करायचं ना भाऊ. ठेवलं ना भाऊ पटकन, ते माल जात नव्हतं. त्याच्यानंतर राहिलं ते काय म्हटलं दोरी बांधायची, त्याच्यानंतर जाईल पाकून ते सगळं माल बाहेर पडून. मग म्हटलं आता काही दोरी बांधून घेऊ पहिले थोडंसं टाकून सण घेतली. मग दोरी म्हटलं मग ते पण उभं राहत नव्हतं, कसं तरी केलं. मग दोरी बांधल्यानंतर म्हटलं आता काही वन नाही, टाकायचा माल किती पण चेंपायचं मधी. मग टाकला ना भाऊ माल. मग पटापट म्हटलं एकानंतर इकडं मालाची कडेच घेऊन घे इकडे आपल्याकडे जवळ पटकन. काय पटापट करत होतो, भरला ना माल. थोडं राहिलं होतं, मग म्हटलं आता चला एवढं संपवून काम करूया आता. आणि परत व्लॉग एडिट करायचा होता, मग त्याच्यामुळं म्हटलं पटकन मिटवलं ते मिटवल्यानंतर आपला पण सूरज दादा जातच होत, त्यांना पण बाय बाय करू आणि भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये. चला तर मग.